नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 19 नोव्हेंबर 2024 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे. सूर्याचं दक्षिणायन चालू आहे. हेमंत ऋतू आहे. कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी आहे. नक्षत्र आर्द्रा आहे. योग साध्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो कौलव आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:12 ते 1:34 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 11:48 ते 12:36 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:56 ते 4:18 आणि यमगंड काळ सकाळी 9:28 ते 10:50 असणारा. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम करू नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मिथुन राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र शनीबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. आजच्या दिवशी रवी आणि नेपच्यूनचा त्रिकोणयोगसुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. अष्टमातला रवी आणि व्ययातला नेपच्यून हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा दिवस धावपळीचा धकाधकीचा राहील. मात्र प्रलंबित कामं आजच्या दिवशी पूर्ण होताना दिसते. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. त्याचप्रमाणे काही चांगले लाभ मिळू शकते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात अनपेक्षित काही लाभ मिळतील. काही चांगले इंट्युशन्ससुद्धा येऊ शकतील. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. सप्तमातला रवी आणि लाभातला नेपच्यून हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूकसुद्धा होऊ शकेल. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातल्या काही चांगल्या संधी तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे काही चांगले नवीन कामाची सुरुवातसुद्धा तुम्ही येणाऱ्या 2 ते 3 दिवसात करू शकता. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तुमच्या षष्ठातला रवी आणि दशमातला नेपच्यून हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा आत्मविश्वास आणि ऊर्जा ही जबरदस्त दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे भाग्याची साथसुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. काही चांगल्या अंतःप्रेरणा येऊ शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात कार्यक्षेत्राच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं हाती घेऊ शकता. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही महत्त्वपूर्ण तुम्हाला रिझल्टसुद्धा मिळू शकतील. काही चांगल्या संधी मिळू शकतील. जरूर त्याचा लाभ घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्यय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. तुमच्या राशीतला पंचमातला रवी आणि भाग्यातला नेपच्यून हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. आजचा जो दिवस आहे थोडासा धावपळीचा राहील. धकाधकीचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. ते कामंसुद्धा तुमची पूर्ण होताना दिसेल. थोडासा मनावर तणाव दिसून येईल. मात्र येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी राहतील.
महत्त्वपूर्ण कामं तुमची पूर्णतः दिसतील. काही नवीन कामं तुम्हाला हाती घ्यायची असते तर येणारे 2 ते 3 दिवस अतिशय उत्तम राहतील. भाग्याची साथ तुम्हाला उत्तम प्रकारे लाभेल. याचप्रमाणे काही इंट्युशन्स वगैरे सुद्धा येऊ शकतील की ज्या तुम्हाला भविष्यकालीन योजनेसाठी शुभफलदायी राहतील. एकंदरीत दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. चतुर्थातला रवी आणि अष्टमातला निश्चूर हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येते. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरल्या जाण्याचा योग सुद्धा संभवतो. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारते. वास्तूच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुम्ही हाती घेऊ शकाल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. तृतीयातला रवी आणि सप्तमातला निश्चूर हे परस्पर त्रिकोणीय करणार. दिवस महत्त्वपूर्ण राहील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण घडामोडी आजच्या दिवशी होतील की ज्या शुभफलदायी असतील. याचप्रमाणे काही चांगल्या संधीसुद्धा तुम्हाला मिळू शकतील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकाल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लावेल. याचप्रमाणे कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस, डॉक्युमेंटेशनच्या रिलेटेड कुठलंही काम तुम्ही हाती घेऊ शकता. त्याचप्रमाणे महत्त्वपूर्ण सरकारी कामामध्ये सुद्धा तुम्हाला यश लाभू शकेल. दिवस आजचा तुम्हाला शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या भाग्य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. द्वितीयातला रवी आणि षष्ठातला निश्चूर हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहे. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. भाग्याची साथ लाभेल. जर तुम्ही कोणत्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. काही चांगले इंट्युशन्स वगैरे सुद्धा येऊ शकतील. गुंतवणुकीच्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण काही संधी तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकते. अनपेक्षित काही लाभ मिळण्याची सुद्धा शक्यता राहील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्या चतुर्थातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. तुमच्याच राशीतला रवी आणि पंचमातला निश्चूर हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं करू शकते. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात तुमचा आत्मविश्वास आणि कामाचा ओळख हा दांडगा राहील. भाग्याची साथसुद्धा उत्तम प्रकारे लाभेल. तुमचे अंदाज खरे ठरतील. जी कामं हाती घ्याल त्यामध्ये सफलता उत्तम प्रकारे लाभेल. कार्यक्षेत्राशी संबंधित नवनवीन संधी तुमच्या समोर येतील की ज्या शुभफलदायी असतील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणीय करणार आहे. व्ययातला रवी आणि चतुर्थातला निश्चूर हे परस्पर त्रिकोणीय करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असेल. वैवाहिक जोडीदारावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. तुमच्या दोघांमध्ये नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहतील. काही चांगल्या इंट्युशन्स मिळू शकतील. मनाजोगत्या काही घटना घडू शकतील. फिरणं वगैरे होईल. तुम्हाला आलेल्या इंट्युशन्सवर जरूर काम करा. भविष्यामध्ये त्या तुमच्यासाठी शुभफलदायी अशाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे
ती आहे मकर रास. मकर राशीच्या 6व्या सालात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. लाभातला रवी आणि तृतीयातला नेपच्यून हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आजच्या दिवशी कुठल्याही प्रकारच्या महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात मात्र करू नका. येणारे 2 ते 3 दिवस अतिशय शुभफलदायी राहतील. काही उत्तम लाभ मिळू शकतील. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले किंवा तुम्हाला नवीन काही गोष्टींची सुरुवात करायची असेल तर त्या संदर्भातले काही चांगल्या इंट्युशन्स मिळू शकतील. मित्रपरिवारावर भेटीगाठी होतील. त्यांच्याकडून काही चांगले सल्लेसुद्धा मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दशमातला रवी आणि द्वितीयातला नेपच्यून हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स आणि एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारची दिसून येईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील आणि ती पूर्णसुद्धा होताना दिसते. नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरीसुद्धा आजचा दिवस उत्तम राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर शॉर्ट टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ संभवतात. कार्यक्षेत्राच्या संदर्भातल्या काही संकल्पना तुम्हाला सुचू शकतील की ज्या शुभफलदायी असतील. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या शनीबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. भाग्यातला रवी आणि तुमच्याच राशीतला नेपच्यून हे परस्पर त्रिकोणयोग करणार आहे. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. महत्त्वाचं म्हणजे येणारे 2 ते 3 दिवस अतिशय शुभफलदायी राहतील. काय चांगल्या अंतःप्रेरणा मिळू शकतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर काही चांगले आध्यात्मिक अनुभव येऊ शकतील. काही चांगले इंट्युशन्स येऊ शकतील. जरूर त्यावर काम करा. भविष्यात या इंट्युशन तुमच्यासाठी शुभफलदायी अशाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं 19 नोव्हेंबर 2024 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.